बाबा जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बस बस. काय झालंय बाबा? 1-2 दिवसांपासून मी बघतोय तुमचं कशातच लक्ष नाहीये. तुम्ही काहीच बोलत नाहीये. नाही, तसं काही नाही आहे. ॲक्च्युली खूप दमणूक झाली आमची. नाही बाबा, फक्त हेच कारण नक्कीच नाहीये. मला असं वाटतं की ऑफिसमध्ये जो प्रकार घडलाय त्याचं तुम्ही जरा जास्तच टेन्शन घेतलंय. त्याचं टेन्शन आहेच. आणि जोपर्यंत हे प्रकरण मिटत नाही, त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्हाला चैन नाही पडणार आहे. बाबा, पण त्या प्रकाराचं आपण टेन्शन घ्यावं असं काहीच कारण नाहीये. कारण आपण काही केलंच नाहीये. आय एम शुअर की निकाल आपल्याच बाजूने लागला. भडसावळे सांगत होते की मासाहेबांनी ऑफिसमधल्या सगळ्यांची हस्ताक्षरं तज्ज्ञांकडे पाठवलीत. दॅट्स इवन बेटर. तसं झालं तर निकाल आपल्या बाजूने लागण्यात मदतच होईल. आणि बाबा, एकदा का हस्ताक्षर तज्ञाचा रिपोर्ट आला की सगळ्यांची खात्री पटेलच ना. बाहेरच्यांची खात्री पटेल रे, पण घरच्यांचं काय? तुझ्या आईने कुठल्याही गोष्टींचा विचार न करता ह्याच्यावर विश्वास ठेवलाय. आमच्यावर रागवलेत ते. बाबा, तुम्ही आईची काळजी करू नका. मी बोलेन तिच्याशी. बोलून बघ, पण आम्हाला नाही वाटत की सध्याच्या परिस्थितीत त्याचा काही उपयोग होईल. तू तुझ्या आईला चांगलं ओळखतोस. एकदा त्याने एखादी गोष्ट डोक्यात घेतली की ती सहजासहजी निघून नाही जात. या आय नो. पण मी तिला समजावण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करेन. बरं बाबा, विदूला कशी आहे? तुम्ही तिला भेटला होता? नाही, ऍक्च्युली खूप दिवस झाले नाही भेटलो. बरं झालं आठवण केलीस. उद्या संध्याकाळी जाऊन भेटतो तिला. आई, माझं ऐकून तर घे. आई प्लीज थांब ना. तुझी खरंच कमाल आहे. तुला कोणी काही सांगतं आणि तू लगेच त्यावर विश्वास ठेवतेस. काही? अरे, तुमच्या दोघांच्या त्या चेकवर सह्या आहेत. 10 लाख रुपये काढलेत. ही गोष्ट खोटी आहे? ही गोष्ट खरी आहे, पण आई पैसे काढले ना, याचा अर्थ ते विदुलासाठीच काढले असणार. नाहीतर ते पैसे गेले कुठे? हे बाई, मी आणि बाबा दोघांनी त्या चेकवर सह्या केल्या नव्हत्या. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्याशी खोटं बोलेन का? हे बघ, तो चेक, त्या सह्या, ते पैसे, हा सगळा काय प्रकार आहे सागर? कोणीतरी आमच्या खोट्या सह्या केल्या असा आमचा अंदाज आहे. होय, पण आई आता आजीने हे सगळं प्रकरण तिच्या हातात घेतलंय. तिने आमच्या हस्ताक्षरांचे नमुने तज्ज्ञांकडे पाठवले. आता तज्ज्ञांचा रिपोर्ट आला की सगळ्या गोष्टींचा खुलासा होईलच. पण आई, तोपर्यंत मी तुला एवढंच सांगतो, बाबांविषयी तुझ्या मनात जो गैरसमज झालाय तो प्लीज काढून टाक. गैरसमज होण्यासारखी परिस्थितीच जर घरात आहे तर होणारच ना गैरसमज. म्हणूनच सांगतोय आई, विदुलाबद्दल तुझ्या मनात जो राग आहे तो प्लीज काढून टाक. तू तिला एक्सेप्ट करत नाहीयेस म्हणून तुला संशय येतोय. सागर प्लीज. नाही आई, तू प्लीज माझं ऐकून घे. तू विदुलाला एक्सेप्ट करशील तर घरातला मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सगळ्यांना खूप आनंद होईल. आणि माझं काय? आधी वैजयंतीने हक्क गाजवला आणि आता विदुला. अरे मग
माझ्या हक्काचं काय? नाही, तू खोटी समजून काढूच नकोस माझी. हक्क? आई, माणसांच्या संबंधांमध्ये हक्क असा मागून मिळतो? नाही आई. ज्या गोष्टी, जेवढं सुख आपल्या नशिबात असतं ना, तेवढंच मिळतं आपल्याला. हॅलो. नमस्कार ताई, जयंत बोलतोय. हा नमस्कार. गोवर्धन आहे? हो आहे ना, गोवर्धन आहे. देते. हा हॅलो. हां गोवर्धन, जयंत बोलतोय. हा बोला जैन. अरे तुला एक बातमी द्यायची. यशवंतांनी तोंड उघडलंय. जस्ट टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. तसं कोड्यात का बोलतोय? स्पष्ट बोल की. ऐक तर मग, तुझ्यावर जो हल्ला झालाय त्याची सुपारी अरुण गडकरीनं दिली होती. अरुण गडकरी? पण त्याचा माझा काय संबंध? नाही, ते अजून कळलं नाही. कळल्यावर लगेच कळवतो. ताई, काय? अगं माझ्यावर हल्ला कुणी केला कल्पना तरी करू शकतेस का तू? कोण? अरुण गडकरी. त्याचा काय संबंध? त्याचं काय वैर आहे तुझ्याशी? तेच मला कळत नाहीये. पण जैन सांगतोय. म्हातारे, काय जैन म्हणाल, मी बघतो काय ते. मला असं वाटतं मासाहेबांना फोन करतो. बोलवलं? हो, पोलीस स्टेशनवरनं फोन आला होता. ज्या ड्रायव्हरनी गोवर्धनच्या अंगावर गाडी घातली त्याने आपला गुन्हा कबूल केलाय आणि ज्याने त्याला ही सुपारी दिली त्याचं नावही सांगितलंय. काय? अरुण गडकरी. गोवर्धनजींचे ना काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. नाहीतरी मला सांगा, गोवर्धनजी आणि अरुण गडकरींचा काय संबंध आहे? त्यांना मारून अरुण गडकरींना काय मिळणार आहे, नाही का? मेघना म्हणतायत त्याच्यात तथ्य आहे. अरुण गडकरी आणि गोवर्धन यांचं वैर असायचं कारणच काय? त्यांची एकमेकांची ओळख तरी आहे का? कुठे नाही. ठीक आहे, काय खरं आणि काय खोटं आहे ते काळ ठरवेलच. पण आम्हाला सारखं वाटतंय आपल्या घरावर ना कुणाची तरी वाईट नजर आहे. काहीतरी अशा घटना घडत असतात की त्याचा नेमका आपल्याच घराशी संबंध असतो. मा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल बघा. नाही, आम्ही काळजी नाही करत आहोत, पण या प्रकरणाचा आता छडा लावलाच पाहिजे. म्हणजे तशीच वेळ आली तर आम्ही गडकरींशी सुद्धा बोलू. आणि काय मग? गडकरींवरचा जर आरोप सिद्ध झाला तर गडकरींच्या मुलीशी राकेशचं लग्न होणार नाही. नाही माम, मला काय वाटतं की गोवर्धनजींनी जो आरोप अरुण गडकरींवर केला आहे तो काही अजून सिद्ध झाला नाहीये. म्हणजे कशावरून गोवर्धनजी जे बोलतायत ते खरं आहे
काय आहे ना अम्मा, तुम्हाला मी सांगते, हे गोवर्धनजी आहेत ना, त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही, म्हणून काहीतरी उलट खोटं बोलत असतात. मेघना, गोवर्धनच्या सांगण्यात तथ्य आहे की नाही हे अद्याप आपल्याला कळलेलं नाही. मग उलटसुलट चर्चा करण्यात काय अर्थ आहे? सत्य काय ते लवकर कळेलच ना. तोपर्यंत वाट पाहूया. काय दिवाकर? हो. अहो, मला आज आशिषची फार आठवण येते. कुठे असेल हो तो? काय खात पित असेल, कुठे राहत असेल? त्याचा वाढदिवस आहे आज. त्याच्या आवडीचा हलवा केलाय मी. तुम्ही घ्याल? तू त्याची काळजी नको करूस. हुशार आहे तो. स्वतःची काळजी नीट घेत असेल. शिवाय त्याचा सासरा आहे ना, तो आपल्यापेक्षा जास्ती काळजी घेत असेल त्याची. म्हणून त्याला आपली गरज नसेल. त्याला आपली गरज नसू दे, पण मला त्याची गरज आहे. अहो, का असं बोलता तुम्ही? आपल्या पोटचा पोरगा आहे तो. लहानपणापासून छान लाडाकोडात वाढवलाय आपण त्याला. तुम्हाला कुणाच बद्दल काहीच वाटत नाही का हो? मला कोणाबद्दल काय वाटतं हे जर तुम्हाला कळलं असतं ना, तर आपल्या संसाराचं चित्र खूप वेगळं दिसलं असतं. हेच सतत कुणालाही काहीही समजणार नाही असं बोलत राहायचं आणि दुसऱ्याला दोष देत राहायचे. हॅलो. हॅलो आई. आशिष, अरे अरे कुठे आहेस तू? कसा आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? आम्ही सगळे छान आहोत. आशिष, आज सकाळपासूनच मला तुझी खूप आठवण येत होती रे. घरी कधी येतोयस? आई माझं चुकलं. मला प्लीज क्षमा करशील? असं काय बोलतोस बाळा? खूप रागावली असशील ना ग? आई मला घरी यायचंय ग. येऊ? अरे ये ना आशिष, तुझंच घर आहे. कधी येतोस? कधी येशील सांग, मी वाट बघते तुझी. आता येतोस? मी येतो आई, मी लगेच येतो. लगेच ये. हा, मी वाट बघते. अहो,
हाय विनी. हाय. काय वाचतेस? मिल्टन बून. टॉल डार्क हँडसम हिरो आणि फेअर ब्युटिफुल हिरोईन. आय नो इट्स क्रॅप, पण मला दुसरं कुठचंच पुस्तक सापडलं नाही. खूप बोर झालंय ग. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. मला पण खूप बोर झालंय. दिवस कसा तरी जातो ग, पण संध्याकाळी जर सागर वेळेवर नाही ना आला तर मला खूप उदास वाटतं, एकटं एकटं वाटतं. आय नो, बेसिकली घरात बसून खूप बोर होतो. यु नो विनी, घरात बसणं काय असतं हे मला माहीतच नव्हतं. म्हणजे लग्नाआधी कॉलेजची ॲक्टिव्हिटीज, पार्ट टाइम जॉब, फ्रेंड्स, 1 मिनिट फुरसत नसायची मला. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कसा वेळ काढू असा प्रश्न असायचा. पण मग सगळंच बदललं. काहीतरी करायला हवं नाही? पण तुझ्यासाठी चांगलं आहे ग. तू मॉडेलिंग लाईन चूज केली होतीस. तुझे बरेच कॉन्टॅक्ट्सही झाले होते. तू जर आत्ताही ठरवलंस तर परत तुझं प्रोफेशन चालू करू शकतेस. नाही मुक्ता, तुला वाटतंय ना तितकं हे सोपं नाहीये. या सगळ्या प्रकारामध्ये माझी जी फसवणूक झाली आहे ना, ती मी अजून नाही विसरू शकत आहे. खरं सांगू तुला, या एका इन्सिडेंटने ना मी खूप खचून गेली आहे. कॉन्फिडन्सच नाहीये मला आता. गंमत आहे नाही? एक काळ असा होता की मी खूप बेधडक वागायचे, कोणाचंच ऐकायचे नाही. कधीही जायचे बाहेर, कधीही घरी यायचे. पण आता खरं आहे तुझं. एखादाच अनुभव तुमचं पूर्ण उभं आयुष्य उद्ध्वस्त करतं. विदुला, अगं हे काय, तू दूध प्यायली नाहीयेस अजून. काय झालं? मी चिडले. कुणावर? माझ्यावर? सागर दादावर. तो ना नेहमी प्रॉमिस करतो आणि पाळत मात्र नाही. दिस इज नॉट फेअर. मी कधी बोलणारच नाहीये त्याच्याशी. बरं, नको बोलूस, पण त्याचा राग दुधावर काढायचा नाही. चल पटकन दूध पी बघू. नाही करायचं. हे बघ, जर तू शाण्यासारखं दूध प्यायलीस तर मी तुला सरदेसाईंच्या घरी घेऊन जाईन. खरंच? तिकडे तुला सागर दादा भेटेल, आजी भेटेल, डॅडी भेटतील. चालेल. चल जाऊया आता. आत्ता? अरे आता प्रॉमिस केलंस ना तू. विदुला, मी तुला आत्ता जाऊया असं प्रॉमिस नव्हतं केलं, आणि आत्ता मला खूप काम आहेत. मग मी जाऊ का? घरी कसं जायचंय ते माहितीये मला, आणि आता मी जर गेले ना तर सगळे भेटतील मला. ऐक माझं ऐक जरा. आपण उद्या जाऊया, नाहीतरी उद्या मला पार्लरमध्ये जायचंच आहे, तेव्हा मी तुला तिकडे सोडीन. चालेल? मग उद्याचा मात्र नक्की या. नक्की. हा, मग आता खेळायला जाऊ मी. जा. नको नको म्हणत असताना पद्माकर भाऊजींनी 10,000 रुपये हातावर टेकवलेच. मग ते ब्युटी पार्लर साठी उडवले तर कुठं बिघडतं? तुम्हा सर्वांना आज मुद्दामच इथे बोलावून घेतलंय आम्ही. 10 लाखांच्या चेकवर बनावट सह्या कुणाच्या होत्या हे जाणून घेण्यासाठी आम्ही हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यांचा रिपोर्ट आजच आलेला आहे. हा रिपोर्ट तुम्हा सर्वांच्या समक्ष मी उघडणार आहे. म्हणजे खरा गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला सगळ्यांनाच कळेल.